संगमनेरमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये कुठलीही पावती न देता विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतलं जात होतं। ही बाब छात्र भारती संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या संदर्भात एक आंदोलन उभं केलं। राजकीय तसेच उद्योगपती संस्थाचालक असलेल्या संगमनेर शहरातील नामांकित महाविद्यालयांकडून विकास निधीच्या नावाखाली कुठलीही पावती न देता पैसे घेऊन गरीब विद्यार्थ्यांची मोठी लूट करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले ते छात्र भारती विद्यार्थी संघटनेने। मुलींना मोफत शिक्षणाचा कायदा असतानाही त्यांच्याकडूनही बेकायदा फी डोनेशन घेतले जात असल्याने संस्था चालकांवर विकास निधी प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने केली आहे। शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात छात्र भारतीने सोमवारपासून संगमनेर महाविद्यालयाचे गेट बंद आंदोलन सुरू केले। त्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी डेप्युटी डायरेक्टरांबरोबर मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व मुद्दे मांडले, पण त्यांनी सांगितलं की आम्ही निर्णय देऊ, पण अद्यापही त्यांनी निर्णय दिलेला नाहीये आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। जोपर्यंत ते निर्णय देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील। त्यामुळे आम्ही अगदी निर्वाणीचा इशारा देऊन महाविद्यालयाला सांगितलं की आम्ही 14 तारखेपासून म्हणजे आजपासून हे आंदोलन करत आहोत। अगदी ते पैसे परत देईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। याच आंदोलनात आणखी दुसराही एक मुद्दा आहे की महाविद्यालयानं या दुष्काळाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी 1100 रुपये जवळजवळ 1 कोटी रुपये डोनेशनच्या स्वरूपात घेतलेले आहेत। ते पैसे परत द्यावेत यासाठी हे आंदोलन आहे। जोपर्यंत ते पैसे परत करत नाहीत तोपर्यंत आजपासून हे आंदोलन सुरू राहील आणि जर आजच्या आज या प्रश्नाचा निकाल लागला नाही तर उद्यापासून आम्ही सर्वजण महाविद्यालयाच्या गेटवरती उपोषणाला बसणार आहोत। डेप्युटी डायरेक्टरांसोबत झालेली बैठक, छात्र भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य यांच्यासोबत झालेली बैठकीत डेप्युटी डायरेक्टरांनी स्पष्ट उल्लेख केला होता की रेंटेबलच्या विद्यार्थ्यांचे 1ही रुपया फी घेऊ नये। जेवढे सर्क्युलरनुसार असं त्याप्रमाणे चालावे, तरीही संस्थांनी याचा फॉलोअप घेतलेला नाही। त्यानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात। आज छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी गेट बंद आंदोलन जे उभं केलेलं आहे त्या संदर्भातली कोणतीही सूचना महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अथवा संस्थेला अद्याप मिळालेली नाही। यापूर्वी त्यांचं पत्र आम्हाला आलं होतं 8 डिसेंबरच्या संदर्भातलं। त्यानंतर आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे, प्राचार्यांनी केलेली आहे, मॅनेजमेंटच्या सर्व संस्था चालकांनी, माननीय कार्याध्यक्षांनी त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांना त्या संदर्भामध्ये सविस्तर कल्पना दिलेली आहे। कोणतेही पैसे हे नियमबाह्य घेतलेले नाही, विद्यापीठ सर्क्युलरचा आधार घेऊनच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। महाविद्यालय प्रशासन आणि संस्था चालकांनी मागण्या मान्य नाहीच केल्या तर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दत्ता ढगे यांनी दिला आहे। आपला आवाज विवेक भिडे, संगमनेर।